नमस्कार. आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर. आणि या त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या मागच्या बाजूला असणारा जो डोंगर आहे तो म्हणजे ब्रह्मगिरी किल्ला, ज्याच्यावरती आज आपण निघालेलो आहोत. आम्ही रात्री 3-3:30 वाजताच या डोंगराच्या पायथ्याशी आल्यामुळे हातात 2-2.5 तास होते. तत्पूर्वी या किल्ल्यावरती कसं कसं फिरायचं याची चर्चा करतानाची ही दृश्य आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. रात्रभर साधारण 5 तासाचा झालेला प्रवास, थोडीशी आलेली मरगळ आणि क्षीण घालवण्यासाठी वाफाळलेला चहा आणि गरमागरम पोहे याचा आस्वाद आम्ही घेतला आणि दिवसाची उत्तम सुरुवात झाली. या किल्ल्यावरती जाताना माकडांचा उच्छाद फार आहे, त्यामुळे सोबत काठी असावी या हेतूने तिथे काही काठ्या ठेवलेल्या होत्या. त्यातली सिलेक्ट करून आम्ही काठी घेतली आणि आमच्या ग्रुपमध्ये काही नवीन काही जुने असे सगळे एकत्र होतो. त्यामुळे पहिल्यांदा किल्ल्यावर चढायच्या आधी एकमेकांशी परिचय करून घेतला आणि पुढे संपूर्ण दिवसभर आम्ही एकत्र या किल्ल्यावरती फिरणार होतो. त्याच्यासाठी हा परिचय असणं अतिशय आवश्यक होतं. आणि यानंतर आता आपण किल्ला चढायला सुरुवात करतोय. उजाडल्या किल्ला चढायला सुरुवात केल्यामुळे लोकांची साफसफाईची वगैरे कामं आजूबाजूला सुरू होती. पण एकंदरीतच या वाटेवरती छोटी मोठी दुकानं आपल्याला दिसत होती. आणि हे देऊळ तेवढ्यात आपल्याला लागलं. अतिशय सुंदर आणि देखणी अशी मूर्ती, जणू काही ती मूर्ती आपल्याकडेच बघतीये असं या देवीच्या मूर्तीकडे बघून आपल्याला भासत होतं. थोडंसं चालून पुढे आल्यानंतर उजव्या हातालाच आपल्याला ही एक मजली धर्मशाळा लागते. अतिशय आखीव रेखीव बांधकाम आणि सुस्थितीत असणारं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. इकडच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती सुद्धा काही देवतांची चित्र सुद्धा आपल्याला कोरलेली बघायला मिळतात. त्यामुळे बघितल्यानंतर मनाला भुरळ घालणारी ही वास्तू आहे. एक मजली असल्यामुळे बाजूला वरती जाण्यासाठी शिड्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला आहेत आणि वरतून सुद्धा आजूबाजूच्या परिसराचं अतिशय चांगलं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. धर्मशाळा म्हटली की तिथे वाटसरू हे राहणारच. त्याच उद्देशाने या धर्मशाळेच्या मागच्या बाजूला ही अतिशय नीटनेटकी विहीर बांधलेली आपल्याला दिसते. त्याचं आखीव रेखीव बांधकाम आपल्याला लक्ष वेधून घ्यायला भाग पाडतं. त्यामुळे आपण जर ब्रह्मगिरीवरती केव्हा आलो तर ही विहीर न चुकता बघायची. या ठिकाणावरून किल्ला चढायला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. याचं कारण म्हणजे खडी चढाई, साधारण गुडघाभर पायऱ्या, बाजूला रेलिंग आणि माकडांचा उच्छाद, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला. त्या माकडांच्या त्रासाला सुरुवात याच पायऱ्यांपासून होते. इथे चढायला सुरुवात केल्यानंतर पुढे गेल्यावर थोडा वेळ कॅमेरा सुद्धा आम्हाला बंद करावा लागला. हाच तो टर्निंगचा भाग होता ज्या ठिकाणी माकडं एकत्र बसलेली होती. जय श्रीराम. माकडांचा जरी त्रास इथे असला तरी तो त्रास सोडून दिला तर गडावरती आल्यानंतर दिसणाऱ्या ह्या वास्तू
उत्तम कातळात कोरलेल्या पायऱ्या, दगडांवरती कोरलेली शिल्प आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे थोड्याशा अंतरावरती परत लागलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या वातावरण आणि मन अगदी प्रसन्न करत होत्या. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर दर्शन होतं ते मारुतीरायाचं आणि याच्या आजूबाजूला बराचसा भाग हा पठारी आहे. त्याच्या उजव्या हाताला दिसतात ती आपल्याला पाण्याची 2 टाकी. कदाचित वाटसरूंच्या सोयीसाठी किंवा व्यापारी मंडळी काही उत्सव किंवा सणासमारंभानिमित्त या ठिकाणी छोटेसे उद्योग करत असतील, त्या हेतूनही पाण्याची टाकी बांधलेली असावीत. हा जो मोठासा डोंगर दिसतोय टेकडीवजा, तो भाग आपल्याला चढायचा आहे. तो चढून गेल्यानंतर आपल्याला आपल्या इप्सित स्थळी म्हणजेच गोदावरी नदीच्या उगमस्थानावरती आपण पोचणार आहोत. हा प्रदेश इतका निसर्गरम्य आहे आणि आजूबाजूला मोकळं आणि सुंदर स्वच्छ वातावरण आपल्याला मिळालंय. त्यामुळे इकडे आल्यानंतर फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरला नाही तरच नवल. त्यामुळे आमचं थोडंसं फोटो सेशन या ठिकाणी झालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे जे टेकाड आपण चढून आलो की उजव्या हाताला आपल्याला दिसेल ते गोदावरी नदीचं उगमस्थान. हा समोरचा रेलिंग लावलेला पठारी भाग आणि डाव्या बाजूला आपल्या हाताच्या असेल तो म्हणजे भंडारदुर्ग आणि जटा मंदिरस्थान. हे दोन्ही ठिकाणं आपण यावेळी करणार आहोत. तत्पूर्वी इथे कसं कसं आणि काय काय किल्ले इथून दिसतात याची चर्चा आपसूक होतेच, ती आमच्यातही झाली. थोडासा विश्राम आपण ज्याला म्हणतो, थोडासा आराम केला, पाणी प्यायला आणलेला थोडासा खाऊ खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला आम्ही इथून लागलो. आपल्या संस्कृतीत नदीला मातेचं स्थान आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या उगमस्थानावर जाताना आम्हाला तितकीच उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या महाराष्ट्रात ॲज युज्युअल धार्मिक स्थळांच्या पर्यटनाला किंवा धार्मिक स्थळांच्या सुशोभीकरणाला आपण इतकंसं महत्त्व देत नाही. तेच दृश्य या ठिकाणी दिसत आहे. इतकी काहीशी सुविधा किंवा व्यवस्थित पायऱ्या, बांधकाम या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. पण जे भाविक जातात, ज्या भावनेने जातात, ज्या श्रद्धेने जातात, ती श्रद्धा महत्त्वाची असते आणि तीच श्रद्धा मनात ठेवून आम्ही या गोदावरी नदीच्या उगमस्थानावरती पोचलो. या ठिकाणी गोदावरी मातेची जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि गुरुजी इथे बसलेले होते. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सगळी माहिती आम्हाला याबद्दल सांगितली. सांगतो सर्वांना. हे बघा, ही आहे मूळ गंगा. मूळ गंगेचे हे मूळस्थान. हे आहे गौतम ऋषी. ही गौतम ऋषींची पत्नी अहिल्या. जे गौतम ऋषींच्या हातून जे टायमाला जी गो हत्या झाली ती ही गायची साक्षात दाखवलेली आहे. परंतु ते गणपतीने आणि इंद्राने ते गायचं रूप धारण केलं आणि ती गौ माता हे ठिकाणी हे पाडव इथे मायाळी रूपामध्ये ते प्रंगट केली. प्रंगट करून ते गौतम ऋषींच्या हातून दरबारच्या कुशेच्या काडीने हत्या झाली आहे. ते गौतम ऋषींना गो हत्येचे पाप लागले. गो हत्येचे पाप लागल्यानंतर त्यांनी हे ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या केले. तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला, ते आपले पाठीमागे हे औदंबराचा झाड आहे ते एक, माझ्या पाठीमागलं हे 2, हे साईडला छोटंसं झाड पडलं तर हे 3. हे 3 झाडाच्या मुळांतून जे गंगेला गोदावरीला इथं सुरुवात झाली आहे. तुम्ही इथे उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कधी दुष्काळात जरी आले तरी हे गंगेचे झरे वाहतात. हे 12 महिने तुम्हाला हे ठिकाणी दिसणार. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं, आंघोळ केली, गो हत्येचे पाते दूर केले. मग ही गोदावरी इथून जी लुप्त झाली, इथे समोर मंदिरात गौमुख आहे, ते गौमुखात निघाली आहे. गौमुखातून ती गोदावरी पुन्हा शंकरांनी जटेमध्ये घेतली. पलीकडे मंदिर दिसतं. आता तुम्ही सरळ जाशाल तिथे जाऊन शंकर भगवानांनी जटा मारली. जटा मारून तो जरा उत्तर भागाला दुसरा पहाड गंगाद्वार आहे.
ते गंगाधोरला काढली. गंगाधोरून मग खाली कुशेवर्ताला गेली. त्र्यंबकेश्वर मध्ये कुशेवर्ता कुंडामध्ये ती गोदावरी अडवलेली आहे लोकांना स्नान करण्यासाठी. तिथे ती पवित्र झाली, मोकळी झाली. मग पुन्हा नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण खाली आंध्राक वाहत गेली आहे. ही गौतमी गंगा दक्षिणी भारताशी जसा लहान बच्चा जन्माला येतं ते लहानशे मोठं मोठं होतं तसं हे गंगा गोदावरीचा बाल रूप आहे. हे ठिकाणी छोट्या रूपात आहे. ती त्र्यंबकेश्वर पासून तर नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठा रूप आहे. म्हणून हे गंगेच्या काठी येऊन हे गंगेची पूजा गायदान करतात. ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपल्या घराला नेतात. परंतु हे देवाधिकारी पण पोथी पूर्णामध्ये म्हटलेले जो करीला ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील गंगा. ते हे गंगेचं दर्शन आहे. खाली आपण गंगेचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात. असं हे शास्त्राने पोथी पूर्णामध्ये लिहिलेले असं हे गंगेचं इतिहास आहे. आला का सर्वांच्या लक्षात? बोला गंगा मैया की जय. यानंतर भगवान शंकराने जिथे जटा आपटल्या होत्या आणि गोदावरी खाली नेली पुढे असा उल्लेख होतो त्या जटा मंदिराकडे आम्ही निघालो. वाटेत भंडारदुर्ग आम्हाला खुणावत होता. म्हणून मग गौतम ऋषीजीने आपल्या हात जोडून विनंती केली का हे गंगा आई म्हणे तू जिथून आले तिथं जाऊन मग परत विराजमान होऊन जा. आपण ज्या काही आख्यायिका किंवा लोककथा ऐकतो त्या कितपत खऱ्या कितपत खोट्या याच्या खोलात जायचं नसतं. तर त्या ठिकाणी जाऊन श्रद्धेने भगवान शंकराचं किंवा जी कोणती देवता असेल त्या देवतेचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं असतं. आत्ताचं जे वातावरण आहे त्या वातावरणात कोणीही कुठल्याही रंगाची कुठलीही काहीतरी गोष्ट टाकतो आणि ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. या अशा वातावरणात एवढ्या उंच डोंगरावरती येऊन त्या मंदिराची वर्षानुवर्ष पूजा करत राहणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आणि अशा माणसाच्या तोंडून तिकडचं स्थान महात्म्य ऐकणं ही आपल्याला लाभलेली मोठी गोष्ट आहे. याच भावनेने आम्ही तिथे बसून त्या पुजारी मंडळींनी जे काही सांगितलं ते ऐकून घेतलं आणि मनोभावे भगवान शंकराला नमस्कार केला. आता थोडासा लांब असणारा भंडारदुर्ग आम्हाला खुणावायला लागला होता आणि भंडारदुर्गाकडे वाटचाल आता आम्ही सुरू केली. ब्रह्मगिरीवरून भंडारदुर्गाकडे जाणारा रस्ता हा निमुळता आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला दरी आणि ह्या मधल्या वाटेवरती आपली 2 पावलं एका वेळेला मावतील एवढाच हा रस्ता आहे. तिकडच्या टोकाकडून आपला जो पूर्ण ब्रह्मगिरी आणि भंडारदुर्ग हे दोन जे जोड किल्ले आपण म्हणले जातात त्या टोकापासून आहे. तो जो सुळका दिसतोय तो सुळका ब्रह्मगिरी. तो सुळका म्हणजे एज एकदम टॉप आहे. त्याच्या मागच्या बाजूला एकदम कोपऱ्यात मागे उजवीकडे जो शेवटची रेंज दिसते ना तो तिथपर्यंत तो ब्रह्मगिरीचा शेवटचा पॉईंट आहे. त्याच्या अलीकडं 3 मंदिर आता आपण पाहिली म्हणजे गोदावरीचा मूळ उगम स्थान, त्यानंतर जे शंकराच्या जटांनी मंदिर तयार झालं ते मंदिर आणि अजून एक मंदिर 3 मंदिरं पाहिली. आणि त्या जटा मंदिराच्या बाजूने कडेकडेने आपण आलेलो आहोत. रिजवरनं बरोबर चालत चालत भंडारदुर्गला आलेलो आहोत आणि इथून आता पुढं त्या पायऱ्या सुरू होत आहेत. पायऱ्या म्हणजे ह्या एकदम अरुंद वाट दिसते. अरुंद वाट म्हणजे आपल्याला दिसतंय की किती सुंदरपणे या कोरल्या असतील आणि किती कठीण काम झालं असेल. आपल्याला चढणं उतरणंच अवघड आहे पण ते कोरणं त्यातनं काम करणं किती अवघड प्रकार असेल. आपल्याला दिसतंय की प्रत्येक दारावर असतं तसं इथे सुद्धा मारुती रायाचं शिल्प आपल्याला कोरलेलं दिसतंय. अरे बापरे, भारी. म्हणजे लांबून आपल्याला दिसत पण नव्हत्या ह्या पायऱ्या आहेत. कळत पण नाही आपल्याला. पलीकडे जो भंडारदुर्गचा मुख्य किल्ला आहे तो फक्त आपल्याला तिकडच्या पायऱ्या पलीकडे दिसत होत्या. पण हा जो मधला जोडणारा पॅच आहे त्याबद्दल आपल्याला काहीच वर्ण अजिबात काही कळत नव्हतं. जेव्हा इथं आपण मुखाशी येऊ तेव्हाच हे कळतंय की अशा पायऱ्या इथे आहेत. आपण ब्रह्मगिरी आणि भंडारदुर्ग यांना जोडणाऱ्या या पायऱ्यांच्या मधनं आपण खाली उतरतोय. आपल्याला आता कॅमेऱ्यातून कळत असेल की याची डेप्थ किती आहे आणि कशा आपण या पायऱ्या आपण जर वरच्या बाजूला सुद्धा पाहिलं तर या कशा प्रकारे कोरल्या गेल्या आणि आपण ते किती खाली उतरतोय. जवळजवळ आपण वरून अंदाजे एक 100 फूट खाली पायऱ्यांच्या सहाय्याने उतरतोय असं आपल्याला लक्षात येतंय. म्हणजे
हा आपल्याला समोर दिसतोय तो भंडारदुर्ग आहे. आपण ब्रह्मगिरीकडून ब्रह्मगिरीच्या कडेकडेनी चालत आलेलो आहोत. आपण मगाशी पाहिलेल्या पायऱ्या मोठ्या उतरल्या आणि आपण समोर जो पाहतोय तो भंडारदुर्ग आपण आता पाहतोय. त्या भंडारदुर्ग जायला सुद्धा ही मधली जी चिंचोळा पट्टा आहे या पट्टा पार करून आपल्या समोरच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपल्याला भंडारदुर्गवर जाणार आहोत आपण. ओके. आणि ह्या इकडे खाली पायऱ्या दिसतात त्या कुठल्या? या खाली पायऱ्या म्हणजे खाली एक मंदिर आहे त्या मंदिराकडे जायला खाली गावातनच पायऱ्या तिकडे आहेत. ओके. आपण तिथे जाऊ शकतो का आता की नाही? आता तर वरून जाता येणार नाही पण खालनं पुन्हा उलट तिकडे जावं लागेल आपल्याला. ओके. दुर्ग भंडारवर स्वारी करतोय. आता आपण ब्रह्मगिरीवरनं त्या मधल्या नाळ्यावरनं आलोय आणि त्या दुर्ग भंडारवर आपल्याला महत्वाच्या पायऱ्या आपल्याला आणि आपण त्या पुन्हा वर चढतोय. सारख्या 100 ते 120 फुटाच्या पायऱ्या पूर्ण खोदून काढलेल्या आहेत आणि आपण त्या वर चढतोय. ज्या गुडघ्याच्या उंची एवढ्या पायऱ्या आहेत आणि त्या आपण हळूहळू वर चढतोय. आपल्याला ती भव्यता त्याच्या आत्ताच्या आपल्या कॅमेऱ्यावरनं नक्कीच जाणवत असेल. आणि रागाचा आवेग ओसरल्यावर त्यांनी शाप मागे घेतला आणि त्यांनी सकाळी वेळेवरती आपण ब्रह्मगिरी चढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर वेळेतच आपण वरती आलो आणि गोदावरी नदीच्या उगमस्थानाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर जटा मंदिराकडे आलो आणि जटा मंदिराकडून भांडारदुर्गकडे वाटचाल सुरू केली. ब्रह्मगिरीवरून भांडारदुर्गकडे येताना एक विलक्षण असं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला जाणवतं. ते म्हणजे एका ठिकाणी आपण कातळात कोरलेल्या पायऱ्या 100 ते 150 फूट खाली उतरतो. एका नैसर्गिक दगडी पुलावरून चालत चालत भांडारदुर्गकडे येतो आणि भांडारदुर्गावरती आल्यानंतर जवळपास 50 ते 100 फूट उंचीच्याच कातळात कोरलेल्या पायऱ्या वरती चढतो. या ठिकाणी आल्यानंतर आपल्यापैकीच माहितगार मंडळींनी या ब्रह्मगिरी आणि भांडारदुर्गाविषयी असणारी आध्यात्मिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आलेल्या मंडळींबरोबर शेअर केली. प्रत्येकाने आणलेले खाऊचे डबे इथे उघडले, डोक्यात माहिती साठवून घेतली आणि प्रवासाचा समारोप केला.